तर मंडळी हे जे स्टार्टर आहे आपण आता जसं बोललो तसं थाय पद्धतीचं आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये कोकोनट मिल्क वापरतोय, नंतर इथे लेमन ग्रास आणि लेमन लीव्स हे 2 प्रकार इथे वापरतोय. गवती चहाचाच प्रकार आहे हा लेमन ग्रास, आणि त्याचबरोबर हे लेमन लीफ एक विशिष्ट प्रकारची लिंबाची पानं आहेत. त्याचा वास इतका सुंदर असतो ना, तर थाय करी वगैरे असेल तर त्याच्यामध्ये ह्या 2-3 गोष्टी पाहिजेच, त्याशिवाय ती पूर्ण होऊ शकत नाही. कारण की त्याची जी चव उतरते, त्याचा जो फ्रेग्रन्स आहे तो पूर्ण त्या करीमध्ये उतरतो. तर आपण काय करतोय मंडळी, पहिले इथे बेबी कॉर्न्स आहेत माझ्याकडे, बेबी कॉर्न्स आहेत, पनीर आहे, त्याला कट करून घेऊया आपण. एका बाजूला तेल ठेवूया आपण तापत, म्हणजे आपली बाकीची तयारी होईपर्यंत तेल तापलेलं असेल, नाही का. सगळं प्लॅनिंग व्यवस्थित करायला लागतं. घरी पण आपण सकाळी जेव्हा डबा करायचा असतो तेव्हा एकाच वेळी मुलांची कधी कधी आंघोळ आटवायची, त्याचबरोबर डब्याची तयारी, अशा मल्टीटास्किंग करायला लागतात, नाही का. बेबी कॉर्न्स हे वाफवून घेतलेले आहेत मी पहिले, आणि आता याला कट करून घेतोय. आणि एका बाजूला हे जे आपण पनीर आहे ते पण कट करून घेऊया. आणि आता मी एक काम करतोय, एका बोलमध्ये आपण थोडा जास्ती कॉर्नफ्लॉवर घेतोय मी इथे, आणि थोडासा मैदा, याचं एक मिश्रण तयार करून घेतोय. म्हणजे याचा आपल्याला घोळ करून घ्यायचा आहे, आणि त्याच्यामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी टाकून, या दोन्ही गोष्टी टाकून नंतर आपल्याला त्याला तळून घ्यायचं आहे. त्यात टाकतोय सीझनिंग पावडर, त्याचबरोबर त्यात टाकतोय मीठ, थोडं पाणी. थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता याच्यामध्ये मी टाकणार आहे बेबी कॉर्न्स आणि पनीरचे तुकडे. आणि याला आता मिक्स करून घेऊया. मंडळी, मी तुम्हाला मगाशी जसं म्हटलं, वर्ल्ड रेकॉर्ड करताना खूप साऱ्या अडचणी आल्या, माहिती आहे का. आणि ह्या मार्गारीन म्हणजे काय, बेसिकली हे बेकरीमध्ये वापरतात ना, म्हणजे बटर सबस्टिट्यूट ज्याला म्हणतो आपण, तर त्याच्यापासून केलं होतं. आणि त्याच्यामुळे काय ते सॉफ्ट असतं एकदम. आणि ते करताना तुम्हाला सांगतो की ते असं एअर कंडिशन चेंबरमध्ये ती मूर्ती तयार केली होती ना. आणि सुरुवातीला 2-3 दिवस तर खूप कठीण गेले, कारण की त्याला क्रॅक पडत होती या मूर्ती. 1-2 वेळा पडली पण ती, कारण की टेम्परेचर व्यवस्थित सेट नव्हतं. त्याचबरोबर आतमध्ये काही सपोर्ट त्या मूर्तीच्या नाही आहे, कारण की ती रिक्वायरमेंट होती गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची, की आतमध्ये काही सपोर्ट नको, बाहेर काही सपोर्ट नको, पब्लिक प्लेसमध्ये पाहिजे वगैरे, अशा खूप साऱ्या रिक्वायरमेंट्स त्यांच्या होत्या. तर त्याप्रमाणे ती तयार केली होती. तर ती पडली, 2-3दा पडली मूर्ती, पण त्यानंतर पण तो विचार बाजूला ठेवून परत पहिलेपासून सुरुवात करण्यात आली. आणि सगळे खूप टेन्शनमध्ये होतो खरं. पण ती एकदा मूर्ती झाली आणि अप्रुव्हल आलं, त्याच्यानंतर आमचा जीव खरं भांड्यात पडलेला आहे आता. मी आणि माझी शेफ मित्रमंडळी सगळ्यांनी मिळून आम्ही खूप एन्जॉय केलं. आणि त्या केबिनमध्ये 10 दिवस असे गेले, आणि तुम्हाला जो एक्सपिरियन्स आला ना, खूप वेगळा एक्सपिरियन्स होता. याला आता आपण तळून घ्यायचं आहे आपल्याला. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा, असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो, आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.